मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतीयांना मारहाण सुरू केले। विक्रोळी पार्क साइट इथं अमृतनगर इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली। नाशिकवरून थेट भाजी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास मनाई करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला। सरकारच्या अध्यादेशानुसार नाशिकमधील मराठी शेतकरी घाटकोपरमध्ये आपला शेतीमाल विकण्यासाठी आलेले असताना परिसरातील परप्रांतीय फेरीवाल्यांनी त्यांचा माल विकण्यास भाजी विकण्यास त्यांना मज्जाव केला, मनाई केली। शेतकरी स्वतः तक्रार घेऊन मनसेकडे आल्यानं त्यात पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावं लागलं। परप्रांतीय फेरीवाले दादागिरीच्या भाषेत बोलू लागल्याचा मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचा आरोप आहे। त्यातून पुढला प्रकार घडला असं मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच मनसेच्या वतीने देण्यात आला। रोखलं, माल विकू देत नव्हते, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने त्यांना न्याय दिलेला आहे। आम्ही पोलिसांकडे पण गेलेलो की अशा प्रकारची दादागिरी या लोकांची चाललेली आहे, पोलिसांनी काय ऍक्शन घेतली नाही, महानगरपालिकेने काय ऍक्शन घेतली नाही, मग आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय करावाच लागेल ना। ते माझ्याकडे आल्यानंतर त्या जो कोणी मजूर त्या ठिकाणी होते त्यांनी ते बंद करायला लावलं। त्यांना ते बोलले इथं कुणाचाही बाप आला तरी आम्ही या ठिकाणी गाड्या लावू देणार नाही, कुणाला सांगायचं त्यांना सांगा, आम्ही कुणाला घाबरत नाही। आणि म्हणून त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवलेला आहे। मदत केली त्यावेळेस ती आम्हाला योग्य वाटली, जी मदत त्यांनी केली ती आम्हाला योग्य वाटली, जे आमच्या मदतीसाठी ते धावून आले ते योग्य वाटलं। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा मुंबईत तापू लागलाय। बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी राजकारण शिस्तय असे म्हणतात काही, मात्र जर खरंच परप्रांतीयांची मुजोरी असेल तर त्यांना चोप दिला याचं सुद्धा कुठेतरी समर्थन केलं जातंय, काय सांगशील? नाही, जर काल घाटकोपरमधली घटना आणि त्याचं एकूण विश्लेषण करायचं झालं तर गेल्या काही दिवसात मनसे पुन्हा राजकारणात वेगाने सक्रिय होताना दिसते आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे। गेल्या काही दिवसांमधले जर मनसेचे एकूण प्रयत्न किंवा घडामोडी बघितल्या तर विद्यार्थी मनसेसोबत जोडले जात आहेत, समाजातले काही घटक जोडले जात आहेत, पोलीस जोडले जात आहेत आणि आता प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनाही आपल्या पक्षाशी जोडून घेणं। घाटकोपरमध्ये जी घटना झालेली आहे, जर खरंच शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकू दिला गेला नसेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि त्याची खरं तर मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्याला घेऊन तक्रार करायला हवी होती। मात्र थेट कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे, कारण 2008ला पुन्हा एकदा मनसेने जेव्हा मराठी अस्मितेचा मुद्दा हातात घेतला आणि 2008 ते 2012 या काळात मनसेची आंदोलनं बघितली तर खळखटाक हा त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कानमंत्र दिला होता आणि त्या पद्धतीने ही सगळी आंदोलनं होत होती। 2014 नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर मनसे कुठेतरी बॅड पॅच मध्ये होती आणि त्यातून कार्यकर्तेही थोडेसे साहजिकच मानसिकरित्या खचले होते। आज विविध माध्यमातून मग दहीहंडी उत्सव असेल तिथे गोविंदा पथकं त्यांच्याशी जोडली गेली, पोलिसांचा प्रश्न असेल तिथे ती कम्युनिटी त्यांच्याशी जोडली गेली, विद्यार्थी नीटच्या माध्यमातून जोडले गेले, आता शेतकऱ्यांचा मुद्दा एकूणच हातात घेण्याचा प्रयत्न दिसतोय। एक सरकारला गंभीरपणे विचार करण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे की शेतकरी पोलिसांमध्ये न तक्रार करता थेट मनसेकडे जातो आणि तक्रार करतो आणि कायदा हातात घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होते। नक्कीच दिनेश, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकरी थेट राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी कसा संवाद साधतात, आपण या संदर्भात आणि अधिक बोलणारच आहोत। मात्र याच संदर्भातली याच विषयाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी आहे। घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय भाजी विक्रेत्याला मारहाण केल्यानंतर आज काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी घाटकोपरमध्ये जाऊन पोलिसांची भेट घेतली आणि फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट मंत्र्यांशी चर्चा करूया। पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत। सदाभाऊ, तुमचं झी24 तासच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आपण बघतोय की परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि कुठेतरी परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण होते, आता कुठेतरी राजकारण पण शिजतंय, अधिक काय सांगाल तुम्ही? यात सगळ्यात एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की राजकारणाच्या पलीकडं सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला भाजीपाला फळ्यांनी नियमनमुक्तीचा आणि त्या शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तुटल्या
आणि शेतकऱ्याला त्याचा माल स्वतःचा विक्री करण्याचा अधिकार त्या कायद्यामुळे मिळाला. परंतु आज मुंबईमध्ये बघितलं तर अनेक अडथळे पार करत शेतकरी या ठिकाणी येत आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबई शहरातल्या सगळ्या सामाजिक आणि सगळ्या स्तरातल्या घटकांनी शेतकऱ्याला संरक्षण द्यावं. तो चांगल्या पद्धतीनं भाजपाला त्या ठिकाणी ग्राहकाला देण्याला शेतकरी तयार आहे आणि अशा पद्धतीनं कोण दादागिरी जर करणार असेल तर सरकार काही हात बांधून बसणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. मी आत्ताच त्याची सगळी आपल्याच चॅनलवर ते सगळं मी पाहिलं आणि माहिती घेत आहे. जे कोण अशा अडवत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि मी या ठिकाणी वेगवेगळ्या सगळ्याच राजकीय पक्षांना आवाहन करेन की तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर शेतकऱ्याला संरक्षण द्या आणि जे जे शेतकऱ्याला संरक्षण देत नक्कीच आहेत नक्कीच त्यांचं मी नक्कीच अभिनंदन सदाभाऊ, लेकिन आपणच काही दिवसांपूर्वी स्वस्त भाजीचा उपक्रम सुरू केलेला आहे सरकारनं. कुठेतरी या शेतकऱ्यांना, कुठेतरी या भाजी विक्रेत्यांना सरकारनं सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी मोहीम राबवलं पाहिजे, काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे. सरकार या संदर्भात काय पुढाकार घेणार? कारण ही बाब आम्ही गांभीर्यानं घेत आहोत, त्याची मी माहिती घेत आहोत. आपल्याकडूनही मला माहिती मिळालेली आहे, आपल्या माध्यमातूनच ती मला पहिल्यांदा माहिती समजली आणि आता त्या शेतकऱ्याची सगळी माहिती घेऊन कोण आहेत त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल केले जातील. कारण आता अशा पद्धतीची दादागिरी महाराष्ट्रातला शेतकरी कदापिही सहन करणार नाही. कारण मुंबई ही एकट्या दुकट्या कुणाची नाही तर महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या जनतेची सुद्धा मुंबई आहे आणि त्याला सुद्धा या मुंबईमध्ये सन्मानाने येऊन जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ही भूमिका एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून माझी आहे. नक्कीच, पण मुंबई बाहेरून अनेक शेतकरी मुंबईत भाजी विकायला येतात, भाजी विक्री करतात. पण इथे पण हा वाद टाळण्यासाठी सरकार काय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहेत का? निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी आताच गेल्या आठवड्यामध्ये अध्यादेश काढलेला आहे आणि सगळ्या महानगरपालिकांना कळवलेलं आहे की तुमच्या ठिकाणी जी वेगळी मैदानं असतील ती मैदानं आठवडा बाजारासाठी शेतकऱ्याला उपलब्ध करून द्या आणि त्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये किंवा ठाण्याला ज्या पद्धतीनं बाजार भरवला तसा शिस्तबद्ध पद्धतीनं शेतकरी येईल, आपला चांगला माल विकेल आणि संध्याकाळी तो निघून जाईल आणि त्या पद्धतीनं सरकारनं पावलं उचललेली आहेत. मी सध्या थोडासा किरकोळ आजारामुळे दवाखान्यात आहे, परंतु मी बाहेर पडल्यानंतर निश्चितपणानं सगळ्या घटकांना बरोबर घेऊन संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजार हे अभियान आम्ही राज्यभर यशस्वी करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार निश्चितपणानं खंबीरपणानं उभा राहील याची गवाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा बांधावरचा शेतकरी मंत्रालयाच्या बांधावर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणून उभा केला, त्याला सन्मान दिला. त्यामुळे त्याला कुठेही शेतकऱ्याला आम्ही असं वाऱ्यावर सोडणार नाही, त्याला संरक्षण दिलं जाईल. सदाभाऊ, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत, सरकारची भूमिका स्पष्ट केलीत, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण थेट जाऊया आता दिनेशकडे. दिनेश, आपण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया पाहिली त्यांची, आणि त्या अगोदर आपण काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांची प्रतिक्रिया आली आहे, ती पहिली आपण पाहूया. बघा, स्थानिक आणि परप्रांतीय भाजी विक्रेत्यांचा वाद मुंबईत पेटलेला आहे. सगळ्या भाजी विक्रेत्यांना संरक्षण द्या अशी मागणी संजय निरुपम यांनी केलेली आहे. संजय निरुपम यांनी पोलिसांची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे. दिनेश, आपण कुठेतरी आता राजकारण पेटले असं दिसतंय. आता काँग्रेसचे संजय निरुपम यांनी पोलिसांची भेट घेतली आणि फेरी विक्रेत्यांना संरक्षण द्या अशी थेट मागणी केलेली आहे. कुठेतरी बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी राजकारण आता पेटू लागलंय. होय, नक्कीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची पार्श्वभूमी तर आहेच,
मात्र काल घाटकोपर अमृतनगरमध्ये जो प्रकार घडला आणि ज्यांच्या सोबत हा प्रकार घडला ते नाशिकच्या ग्रामीण भागातले शेतकरी आपल्या सोबत आहेत. ते सरकारने जी एकूणच ही प्रक्रिया राबवली आहे त्यावर समाधानी आहेत का? कारण त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे. अत्यंत भयानक असा हा प्रसंग काल त्यांच्यावर ओढवला आणि ते घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडे गेले. ते शेतकरी आणि मनसेचे पदाधिकारी दोन्ही आपल्यासोबत आता सध्या लाईव्ह चर्चेसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही सांगाल की काल तुम्हाला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं, त्यानंतर जो राज्य सरकारने GR काढलेला आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? जी प्रक्रिया राबवली जाते आहे तुम्हाला खरंच त्याचा फायदा होतोय का? फायदा नक्कीच झाला असता आम्हाला, पण त्यांनी आम्हाला कुठेतरी असं एक स्टँड निर्माण करून द्यायला पाहिजे. कुठेतरी अशी एक म्हणजे स्थानिक जागा द्यायला पाहिजे की ह्या अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही उभं राहा आणि तुमचा माल तुम्ही बेशक आणि बिनधास्त न घाबरता विक्री करावा. काल तुम्ही जो भाजीमाल आणलेला आहे त्याचं खूप नुकसानही झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि काल तुम्हाला संपूर्ण दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसूनही राहावं लागलं, तुमचा जबाब नोंदवला जात होता तेव्हा? हो, आम्ही त्यावेळेस होतोच पोलीस स्टेशनमध्ये, आम्हाला बसावंच लागलं. कारण म्हणजे हा असा प्रकार घडलेला आणि मग त्या लोकांनी घेऊन गेलेले आम्हाला पण काही अनुभव नाही. कारण माझी पोलीस स्टेशनमध्ये जायची पहिलीच वेळ होती, याच्या पहिली मी कधी पोलीस स्टेशनला गेलेलो नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.